महाराष्ट्र आवाज न्यूज. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष तसेच अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर आंदोलनाचे प्रमुख नेते डॉक्टर प्रवीण तोगडिया यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत देवगिरी प्रांतातील अनेक कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलात जंबो प्रवेश केला. या कार्यक्रमात पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ पाटील यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच भूपेंद्र नंदलाल बेलदार यांच्याकडे सोशल मीडिया प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. खुशी दिदी प्रवीण गरुड यांची किन्नर आखाडा प्रमुख, मृत्युंजय गायकवाड यांची ओजस्विनी महिला तालुका प्रमुख, तर नितीन वाकोडे, बंटी पाटील, सागर पाटील, गौरव पाटील, आदेश पाटील आणि जय बागुल यांची शहर मंत्री म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. याशिवाय भूषण कुंभार, कृष्णा पाटील, संदीप भाऊ चौधरी, रोहित पाटील आणि सोपान शिंपी यांची सहमंत्री म्हणून निवड करण्यात आली. सोयगाव प्रखंडातून आप्पा भाऊ वाघ आणि ईश्वर भाऊ सपकाळे, भडगाव शहरातून भद्रा भाऊ माळी आणि बंटी धनगर तसेच एरंडोल प्रखंडातून चेतन भाऊ चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला. कार्यक्रमाला प्रवीण कोळी, राष्ट्रीय बजरंग दल जळगाव जिल्हा मंत्री, महंत कमलगिरी महाराज, नागाबाबा आखाडा, राहुल सुनील चौधरी, राष्ट्रीय बजरंग दल जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अविनाश कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल देवगिरी प्रांत जळगाव जिल्हा सहमंत्री संतोष भाऊ सोनवणे, चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष तसेच रोशनी छजलानी, ओजस्विनी महिला आघाडी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी संघटन विस्तार, सामाजिक कार्य आणि हिंदुत्ववादी विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.